लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली असून नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राइब करा। महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय अशी लाडकी बहीण योजना सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 2 महिन्यांची एकत्रित 3000 रुपयांची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे। आता सरकारने वर्ग प्रक्रिया सुरू केल्यामुळे पात्र महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। या योजनेमुळे राज्यातील लाखो कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे आणि लाडकी बहीण योजना सध्या नव्या टप्प्यांमध्ये प्रवेश करत आहे। जानेवारी महिना संपला तरी सुद्धा महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीयेत। लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न बहिणींच्या मनामध्ये पडलेला आहे। तर मग हे पैसे कोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 3000 रुपयांचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे, ही पण अपडेट महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। बघा बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेची KYC करण्यास सांगितलेले होते आणि सरकारने सांगितलंय KYC न केलेल्या महिलांचा लाभ आधीपासूनच बंद झालेला आहे। याच दरम्यान आता KYC करूनही अनेक बहिणींना पैसे मिळाले नाहीत। अशा बहिणींची प्रत्यक्षात पडताळणी केली जात आहे। या पडताळणीमध्ये ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे। त्यामुळे पुढच्या महिन्यात देखील अनेक बहिणींचा लाभ बंद केला जाऊ शकतो। तर लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागचे कारण म्हणजेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। या योजनेमध्ये 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। तर आतापर्यंत 26.34 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते। तसंच अनेक बहिणींचा लाभ बंद होण्याची सुद्धा शक्यता आहे। जर बहिणींनो तुम्हाला सुरळीत लाभ मिळवायचा असेल तर महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या। म्हणजेच बहिणींनो, तुमचा मोबाईल नंबर नेहमी सक्रिय ठेवा आणि तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खात्यामध्ये किमान कोणता तरी व्यवसाय नियमितपणे करत राहावा। आणि तुमचे जर बँक खाते या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। म्हणजे स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे येणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे। आणि जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे। आणि बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असेल, ही नवीन योजना आहे। या योजनेची 2023 मध्ये घोषणा करण्यात आलेली होती। या योजनेअंतर्गत 10,000 रुपये कर्ज बिनव्याजी तुम्हाला मिळू शकतं। याचा लाभ आणि अधिकृत माहिती पाहण्यासाठी गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही चौकशी करू शकता। तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करायचंय, म्हणजेच महत्त्वाची अपडेट तुम्हाला रोज